राहील अन्सर असा आहे की बॅटर आहे ना, प्रत्येक कॅप्टनला वाटावं की राहील अन्सरची विकेट्स आपल्या गोलंदाजाने घ्यावी आणि संतोष बिंनी ती कामगिरी केली आणि सामन्याला खरं तर काढणी मिळाली. सो वेलपेड संतोष आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. अमित कामणकर आपण यायचं आहे. अमित कामणकर आपण यायचं आहे. अमित कामणकर ज्याने 15 चेंडूमध्ये 28 रनची तुफानी खेळी केली. या स्पर्धेच्या जात KPLचे प्रेसिडेंट तसे SS एंटरप्राइजेसचे अझरभाई शेख साहेब यांच्याकडून सुद्धा हे 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आयबा कॅच ज्याने बाउंड्रीच्या बाहेर शेल घेतलेला आहे. प्रेक्षकांनी यायचं आहे, त्वरित यायचं आहे. आयबा कॅच प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर ज्याने झेल घेतलेला आहे त्यासाठी सुद्धा सिल्वर कॉईन आपल्याला सुद्धा नाराज केलं जाणार नाहीये. नाम क्या है? नितेश। कितने दिन से आ रहे हैं यहाँ? मैं तो 5-7 से हूँ इधर, वो सुनील पागे का गाड़ी चलाता हूँ। मैच देखने के लिए कितने दिन से? पहले दिन से आ रहे हैं या आज है? नहीं, आया हूँ 2-3 दिन हो गया। 3 दिन? तो पहली बार कैच लिया हाँ। तो रुकेंगे शाम तक? नहीं रुकेंगे ना सर। तो और क्या देने की कोशिश करेंगे. तर आयवा कॅचसाठी खास करून हे सिल्वर कॉईन असणार आहे. खूप खूप अभिनंदन, काँग्रेट्स. आणि या ठिकाणी एक तुषारजी गावडे, मनोज म्हात्रे, सुनील मुकादम आणि गोटू पाटील अजिंक्य टीमचे हे खेळाडू आहेत. त्यांना विनंती असणारे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच चेतन आपण सुद्धा यायचं आहे. अजिंक्य स्पोर्ट्स, अजिंक्य जुचंद्र. येस, खरं तर अजिंक्य स्पोर्टला आम्ही अनाउन्समेंट केलेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. पण त्यांच्या माध्यमातून एक मेगा सत्कार KPLचे प्रेसिडेंट आणि SS एंटरप्राइजेसचे ग्रेट पर्सनॅलिटी हजरतभाई शेख यांचं केलं जातं. एक विशेष सन्मान चिन्ह हे पाहू शकता आपण श्री हजरतभाई शेख साहेबांना देऊन विशेष हार्दिक अभिनंदन करण्यात येते. आणि एकूण अजिंक्य स्पोर्ट्स म्हटलं की लगेच जुचंद्र आणि जुचंद्रचा प्रमुख संघाचं नाव समोर येतं आहे. आमचे संजय म्हात्रे सुद्धा आहे या ठिकाणी, वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन महाराष्ट्र. संजयजी म्हात्रे नाहीत, पण ओम जर असेल तर ओम आपण यायचं आहे. ओम म्हात्रे आपण यायचं आहे, किंवा वरद म्हात्रे असतील तर यायचं आहे. त्यानंतर अजिंक्य जुचंद्र संघाच्या त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागताने सन्मान केलं जाईल. अजिंक्यचे सर्व खेळाडूंनी यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागताने सन्मान केलं जाईल. तुषार गावडे असतील, मनोज म्हात्रे असतील, सुनील मुकादम असतील, गोटू पाटील असतील, आपण यायचं आहे. हजरतभाई शेख साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. खास करून शाल, त्याचबरोबर KPLची एक आकर्षक ट्रॉफी जी नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. अजिंक्य जुचंद्रचे सर्व खेळाडू या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हजरतभाई शेख साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर TCP लाईव्हचे सर्व हे आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. मनोज म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. चेतन आपण सुद्धा येतं, आपलंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल.
त्यानंतर TCP लाईव्हचे महेंद्रजी भगत. अतिशय सुंदर ऑक्शन सोहळा त्यांच्या माध्यमातून आपण बघितला होता TCP लाईव्हच्या माध्यमातून. त्यानंतर स्टेशन आउट ऑफ कंट्री गेली होती मला वाटतंय. TCP लाईव्हचे सर्व महेंद्रजी भगत यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. हजरभाई शेख साहेब त्याचबरोबर देवेंद्रजी भोसकर आपले शुभास्ते करतायत. त्यानंतर संजयजी म्हात्रे सुप्रीमो स्कोरर, मी तर म्हणे वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन महाराष्ट्र. खास करून सर्वात मोठी स्पर्धा सुप्रीमो असतो, सुप्रीमोचं सातत्याने ते स्कोरिंग करतायत. यावेळेला सुद्धा ते सज्ज होतील आणि नेहमीच KPL मध्ये उपस्थिती असते, स्कोरिंग ते करत असतात आणि शेवटच्या दिवशी ते उपस्थित असतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हजरभाई शेख साहेब आपल्या शुभास्ते करतायत. सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरेश्वर गवळी सर. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. कॉमन प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय आणि काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. त्यात चांगलं आयोजन आणखी मन जिंकून घेते. माझ्याबरोबरने हेमंत पाटील सर देखील जोडले जात आहेत. मॅच सुरू झालेली आहे. RD11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आयशा स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आयशा स्टार बॅटिंगसाठी. हा बॉल बिग हिट केला जरूर आहे. फटका फसलाय. फिल्डर आलेत आणि कॅच मात्र हातातून सुटते. सोपा कॅच व्हायला पाहिजे होता, मात्र हा कॅच सुटला जातोय या शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी गेला होता कॅच घेण्यासाठी. फटका जर आपण बघितला फसला होता. पुल करण्याचा प्रयत्न, भरपूर उंच बॉल गेला होता. एक मिस टाईम फटका फसला जरूर होता, मात्र जीवनदान मिळते विशाल सातवी याला. विशाल जाऊन पोहोचलेला आहे 9 वर 4 बॉलचा सामना करतो आणि टीमचं टोटल आहे 10 रन्स. अतुल ठाकरे एका बाजूला आहेत जे बॅटिंगला आलेत नुकतेच आणि जोडीला जर पाहिलं तर विशाल सातवी आहे जे 9 वर खेळत आहे. टीमची धावसंख्या 10 पाहायला मिळते. एक डोळे दिपवणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे वसईवरून भिवंडीच्या दिशेने जाताना तुम्हाला ही सगळी गावं लागणार. हा परिसर देखील जर पाहिलं तर निसर्ग सौंदर्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटचं प्रेम देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. असणारा हा संपूर्ण परिसर आज क्रिकेटच्या रंगात रंगून गेला आहे. गेली काही दिवस चर्चा फक्त KPLची आहे, कॉमन प्रीमियर लीगची आहे आणि आज मात्र अंतिम दिवस. बाजी कोण मारणार याची देखील चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. 10 धावा धावफलकावर आहे. आयशा स्टार बॅटिंग करते तर बॉलिंगसाठी टीम पाहायला मिळते ती म्हणजे RD11 हा संघ पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी सागर तुंबडा यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी ते आलेत. पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त 3 धावा मनीषांनी दिल्या होत्या. बिग हिट, बॅटच्या पट्ट्यात बॉल घेतला परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आले होते परंतु कॅचही नाही झाली. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. एकाच बॉलवर बॅटरकडून चूक झाली आणि फिल्डरकडून सुद्धा चूक झाली. यस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बघितला पण कॅच सुटला जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डरच्या हातामधून हा कॅच अतिशय कठीण जरूर होता, रफ आणि टफ कॅच होता हा पण एक टफ होता. चान्स मात्र कॅच सुटला जातो आणि कॅच कोणाचा सुटलेला आहे? अतुल ठाकरे याचा. एकमेव जो खेळाडू आहे चंदू सर ज्याने आत्तापर्यंत या कामांच्या भूमीवर सेंचुरी पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे, शतकवीर आहेत. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये शतक करणारे शतकवीर मैदानाच्या आतमध्ये जोडीला विशाल आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा सागर यांचा हा चेंडू अगदी बॉडी लाईन करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला परंतु पुन्हा मागे पाठवले. डॉट बॉल. साईनाथ भोईर होता, बघितलं पण फ्लाय स्लिपच्या दिशेने डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट झालं नाही आहे. गोलंदाजी अतिशय चांगली होताना दिसते हे बघू शकतो आपण. डगआउट RDचे समर्थक आणि ऑनर्स आपल्याला दिसतात. बाबू धुमाल सुद्धा त्यांच्या डगआउटमध्ये आहेत. दुर्योधन वाघ आहेत आणि नक्कीच ही एक मॅच सुद्धा ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे डगआउट अगदी मोजक्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळाले असतील ते आज या ठिकाणी आपण पाहतोय. वा, ही तर खासियत आहे या स्पर्धेची. यावेळेला बॉल पुढे केला आहे, त्याला मात्र काव कॉर्नरच्या दिशेने खेळला आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, म्हणजे धावा आल्या खऱ्या परंतु संधी जी आहे ना मोठा फटका मारण्याची सर ती अजूनही दिली गेलेली नाही आहे. पुढे होता बॉल, खोळात टाकला होता आणि फटका तर चांगला होता मात्र एक सिंगलच फक्त मिळते आणि जवळजवळ आपण बघितलं तर
250 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 250 धावा पूर्ण होतात विशाल सातवी याच्या KPL मध्ये. नक्कीच आणखीन एक थोडासा माइलस्टोन. आतापर्यंत बघितलं 300 पेक्षा जास्त धावा, सर्वात जास्त धावा कोणाच्या नावावर असतील KPL मध्ये ते आहे नाव वैभव पाटील. चांगला बॉल, सन्मान दिलाय बॉलचा. बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरी साडीचा कॉल दिला, सुरुवातीला नाही, त्यानंतर हो, यस, आणि या 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची मांदी आणि आपल्या टीमला सपोर्ट देण्यासाठी देखील सगळेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आपली टीम चांगल्या खेळल्या तर आपण टाळ्या वाजवतो म्हणजे वाजवतो. आणि धावफलक जर पाहिला तर आता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 14 धावा, 1 विकेट माघारी आयशा स्टार. टोटल कमी आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते आपल्याला ईशा स्टार टीम. हे इनफ टोटल म्हटलं जाणार नाही आहे, कारण मागे बघितलं आपण 50 टोटल 5 षटकामध्ये अगदी सहजतेने चेस केलेला आहे. 51चं टार्गेटसुद्धा चेस केलेलं आहे. म्हणजे ह्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना ईशा स्टारचं एक लक्ष असेल की कमीत कमीत 60पर्यंत गेलं पाहिजे. जर 60पर्यंत गेलं तर नक्कीच ॲडव्हान्टेज मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजांना. आत्तापर्यंत बघितलं तर RD11 टीमची गोलंदाजी चांगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आपण बघतो सकाळच्या सत्रामध्ये. रोज आपण गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतो आणि त्यानंतर राष्ट्रगीत ही परंपरा आहे KPLची. त्यानंतर सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत. ओम स्पोर्ट कोहली विरुद्ध स्ट्रॉम स्ट्रायकर. फर्स्ट सेमीफायनल मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 14, थोडीशी सीमित आहे, थोडंसं नियंत्रित मात्र ही धावसंख्या जरूर पाहायला मिळते. परंतु तुम्हाला कमबॅक या ठिकाणी करावं लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी केली जाईल, कारण सामने महत्त्वपूर्ण असणार आहेत. 14 धावा धावफलकावर. कॉमन प्रीमियर लीग शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात बाजी कोण मारणार, पहिला नंबर कोण जिंकणार, कोणत्या संघाच्या नावाचा दबदबा पाहायला मिळणार, हे सगळे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला. जाऊयात मॅचच्या दिशेने. हा बॉल अतिशय वेगात टाकलाय. दांडी दांडी दांडी, गुल बोल. ओ काय बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली. मात्र गोलंदाजांनी लाईन चांगली ठेवली होती. सरळ विकेट टू विकेट बॉल टाकला होता आणि हे बघितलं आपण क्लिंग बोल्ड आउट केलंय. विशाल सातवी आला. दुसरा गडी या ठिकाणी बाद होताना दिसतोय. 2 विकेट 14वर. काय जबरदस्त स्टार्ट दुसऱ्या ओव्हरची करताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्याच बॉल टाकत असताना क्लिंग बोल्ड आउट केलंय सेट बॅटर विशाल सातवीला. वेग मात्र या ठिकाणी प्रचंड पाहायला मिळाला. मनीष तारवी पहिलं षटक देखील अप्रतिम टाकलं होतं. म्हणजे मैदान, खेळपट्टी, सर हे सगळं अशा पद्धतीचं आहे. दोघांनाही सपोर्ट करणार आहे. असं नाही की फक्त बॅटरला आहे, इकडे बॉलरला सुद्धा खूप काही आहे. मागील 2 मॅच आम्ही पाहतोय बॉलरसुद्धा अधिराज्य गाजवताना पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही जर का टायमिंग केलं तर दावासुद्धा होणार आहेत आणि ते करावं देखील लागणार आहे. प्रेक्षकांची गर्दी लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते आहे पहा. आणि कारण या स्पर्धेशी कित्येकांचं भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे. एक असं नातं झालेलं आहे की ही स्पर्धा म्हणजे जीव की प्राण झालेली आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे सगळ्यांना आतुरता असते या स्पर्धेची. 14 धावा धावफलकावर. मनीष तारवी नावाचं काही या ठिकाणी कोडं सुटायला मार्ग नाही आहे, परंतु बॅटरला ते प्रयत्न करावे लागतील. रमीज कामनकर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतं. जोडीला अतुल ठाकरे आहेत. कॉमन प्रीमियर लीगचं हे पर्व क्रमांक 5 आज ठरणार आहे 5वा विजेता. बिग हिट. समोर टोलावलाय बॉल. फिल्डर आले त्या ठिकाणी. कॅच नाही झाली आहे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सोपी देखील नव्हती कॅच, परंतु प्रयत्न झाले. त्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. हाफ चान्स होता या ठिकाणी. अगदी फ्लॅट होता हा बॉल आणि फास्ट सुद्धा आला होता. दुर्योधन वाघ स्क्रीनवर दिसतात जे RDचे ऑनर आहेत. आणि नक्कीच जो परफॉर्मन्स होताना दिसतो RD टीमचा, नक्कीच थोडीशी खुश दिसतात चेहऱ्यावर. स्मित हास्य आहे त्यांच्या. 16वा 2 विकेट. चांगली गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज मनीष.
याही वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. 4-4 खेळाडू बॉलच्या दिशेने, परंतु अशा ठिकाणी बॉल पडला जिकडे फिल्डरच नाहीयेत. पुन्हा एकदा रेस लागली. 2 धावा तर त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. बॅक टू बॅक 2 संध्या निर्माण केल्या हेमंत सर, परंतु त्या ठिकाणी कॅच नाही झाली आणि धावा मात्र पुढे जातात. मनीष यांचं कौतुक अजूनही करावंच लागणार आहे. अप्रतिम गोलंदाजी मनीष याची. फिल्डिंग थोडीशी खराब जरूर झाली, मात्र गोलंदाजीचा दर्जा जर आपण बघितला RD11 मोरीगाव टीमचा अतिशय वाखाण्याजोगी जबरदस्त गोलंदाजी आत्तापर्यंत. 18 वर रोखलेला आहे. 18 वर 2 विकेट. समेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धावफलक. 18 धावफलकावर पाहायला मिळतात आयेश स्टार, कारण ही संधी परत वर्षभर येणार नाहीये. 365 दिवस कॉमन प्रीमियर लीगची वाट पाहावी लागणार आहे. हो, यस, डेड बॉल घोषित करण्यात आलं. या ठिकाणी धावसंख्या 18 आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. भव्य दिव्यता या स्पर्धेची बरंच काही सांगून जाते. कोणत्याही प्रकारची तडजोड या ठिकाणी केलेली नाही आहे. जे काही बेस्ट आहे ते या स्पर्धेला पाहिजे. हा अट्टहास पूर्ण देखील केला गेला आहे आणि आज म्हणूनच ही स्पर्धा प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. मनीष यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. तिकडेही चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. थ्रो केला गेला आहे, परंतु एकापेक्षा जास्त काही नाही आहे. मनीष काय बॉलिंग करतायत. अजूनही लाईन आणि लेंथ पकडूनच आहेत. अगदी चांगल्या लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करताना दिसतोय मनीष तारवी. आणि गोलंदाजीमध्ये जर स्पेस बघितला आपण, अप्रतिम स्पेस आहे. चिंतेचं वातावरण आपण बघू शकतोय आयशा स्टार टीमच्या डगआउटमध्ये. धावा येताना दिसत नाही आहे. आत्तापर्यंत बघितलं तर एकच मोठा फटका फक्त आलेला आहे आयशा स्पोर्ट्स कॉमन टीमसाठी. त्यानंतर गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे RD11 मोरीगाव टीमची. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत. धावा बनवायच्या आहेत, त्याच्यासाठीचे प्रयत्न. एकाला धावा बनवायच्या, एकाला धावा वाचवायच्या आहेत. एकाचे प्लॅनिंग आहेत धावा बनवण्यासाठीचे, एका टीमचे प्लॅनिंग आहेत धावा रोखण्यासाठीचे. बॅट आणि बॉलचं हे युद्ध आपल्याला घेऊन आलंय मात्र कामनमध्ये. यावेळेला क्रॉस करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल मात्र पाठीमागे जाईल. खेळायचं होतं एका ठिकाणी, बॉल गेला दुसऱ्या ठिकाणी आणि दोन 2023 चा जो बॅनर आहे त्या ठिकाणी बॉल जातो चौकारासाठी. पुन्हा एकदा मनीष यावेळेला विकेट केलाय. बॉल खराब होता, त्याचा फायदा घेतला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 29 आणि जवळपास 10च्या आसपासची सरासरी आहे. 8 विकेट हातात आहेत. रमेश कामनकर एका बाजूला आहेत, अतुल ठाकरे एका बाजूला आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि कमीत कमी मात्र 25-30 धावा तरी बनवाव्या लागतील. मागील 2 मॅचचा अनुभव पाहता. पाहूया त्या धावा येतील का हे ऐकवण्यासाठी मुख्य समालोचक म्हणून मात्र हेमंत पाटील सर असतील. थँक्यू सो मच चंदू सर. ड्रिंक्स आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स जाते. मात्र 29 वर 2 विकेट अशा स्टार टीमचा स्कोर आहे. मागच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या होत्या. फक्त 19 धावा होत्या 16 बॉलमध्ये. मात्र मागच्या 2 बॉलवर धावा चांगल्या आल्या. ह्या ठिकाणी आपण बघतोय माननीय श्री झाकीरजी मेस्त्री आज तक चॅनलचे जे रिपोर्टर आहेत त्यांचं ह्या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आमच्या VIP डायसवर आगमन झालेलं आहे. माननीय श्री झाकीरजी मेस्त्री साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
पुढील जो सामना सेमीफायनल 1 आपण बघणार आहोत. ओम स्पोर्ट कोल्हे विरुद्ध स्टॉर्म स्ट्रायकर कामन या दोन टीममध्ये पहिली सेमीफायनल मॅच. आणि या KPLच्या हिस्ट्रीमध्ये चंदू सर प्रथमच या दोन्हीसुद्धा टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या आहेत. तर नक्कीच दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. म्हणजेच या सीझनमध्ये कुठली तरी एक टीम जी नवीन टीम फायनलमध्ये पोहोचताना दिसेल आपल्याला. 11 संघ जे होते 11 संघांचं जे स्वप्न होतं KPL जिंकण्याचं आत्तापर्यंत भंग झालेलं आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं SK स्पोर्ट पोमन पराजित झालं, त्यांचं स्वप्न भंग झालं. रुद्र रायडर्स टीम मोरीगाव यांचं स्वप्न भंग झालं. त्यानंतर हजरतबाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांची टीम 94 ही सुद्धा या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे. आता उर्वरित टीम स्टॉर्म स्ट्रायकर, ओम स्पोर्ट कोहली, त्यानंतर आयशा स्टार अँड RD11 मोरीगाव या 5 टीममधून बघूया कोणत्या टीम फायनलपर्यंत पोहोचतील. आणि या फायनलमध्ये गेल्यानंतर ही जी आकर्षक ट्रॉफी आहे KPLची, या ट्रॉफीवर नाव कोरतील हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण प्रीमियर लीगमधली सर्वात मोठी प्रीमियर लीग आपण बघतोय, कामन प्रीमियर लीग. कामन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स अँड स्पॉन्सर्स बाय SH एंटरप्राइजेस, हजरतबाई शेख अँड संजयभाई म्हात्रे यांच्या मार्फत आयोजित केलेली ही स्पर्धा आपण बघतोय. हे आमचं मुख्य मंच, त्याच्या बाजूला आपण बघतोय मोहम्मद शरीफ व मोहम्मद अली अन्सारी समालोचक कक्ष. बाजूला दोन्ही सुद्धा प्ले स्टँड आहेत. एका बाजूला KPL प्ले स्टँड, दुसऱ्या बाजूला 94 प्ले स्टँड आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घालवायचा नाही आहे. आज आपल्याला जवळजवळ 7 मॅच आणि एक सुपर ओव्हरची मॅच म्हणजे एकंदरीत 8 मॅच कंप्लीट करायच्या आहेत. आणि शेवटचा जो फायनल सामना आहे, फायनल मॅचचा सामना सुद्धा कमीत कमी 5 षटकाचा झाला पाहिजे. भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत या मैदानाच्या बाहेर आपण बघतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वर लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर बघूया कुठला बॉलर येईल. क्रमांक 4 षटक टाकण्यासाठी येतोय धनेश Aircraft will return to the home Dinesh point Wagh. in 10 seconds. कमन भिवंडी रोड एडकून मारा करेल. TCP लाईव्हचे महेंद्र भगत रजा घेताना जे ऑप्शन आपण बघितलं, ऑप्शन त्यांनीच कव्हरेज केलं होतं. मात्र लाईव्ह मॅच कव्हरेज करण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. कालच ते अरब कंट्रीवरून घरी आलेले आहेत, त्यामुळे कामन प्रीमियर लीगचं जे लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी केलं नव्हतं. पहिला बॉल घेऊन जाईल, बॉलिंग ट्रॅकवर आहे. ओ जबरदस्त फटका, बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 4 रनसाठी षटकार. त्याच्यावर मात्र या ठिकाणी जोरदार प्रहार केला, हुक केलाय. ज्या पद्धतीने बॉलला जास्त बाउन्स होता आणि इकडे तिसऱ्या पंचांची देखील मागणी करण्यात आलेली आहे बॉलच्या उसळीविषयी. यस, फक्त 1 बाउन्ससाठी चेक केलं जाईल की हा पहिला बाउन्सर आहे की नाही आहे. हे DRSची मागणी बॅटरने केलेली आहे. आय थिंक बॅटरचा हा DRS असेल. बाउन्सर होता. काय जबरदस्त हुक केलाय बॅटर रमेश काबानकर याने. हे आपण बघितलं, फेअर डिलिव्हरी आहे. हा ट्रॅकर बॉल अँड हुकचा फटका. चांगला फटका, षटकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 35 रन 2 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल धनेश वाघ. बाजू बदलून या वेळेला गोलंदाजीसाठी येतोय राऊंड विकेटने. चांगला बॉल, या वेळेला परिवर्तन केलं, अँगल बनवला आणि सक्सेस झाला. अँगल बनवतो असताना डॉट करतोय फलंदाजाला. यस, गरजेचं देखील आहेत या गोष्टी, कारण महत्त्वाचं षटक आहे. धनेश घेऊन आलेत खरे, परंतु एक चांगला चेंडू त्यांच्याकडून प्रस्तुत केलाय. वेलकम विशाल पाटील फ्रॉम मालजीवाडा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत KPL मध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर धनेश वाघ. स्ट्रेट खेळलाय, हा फटका लॉंग ऑनला फिल्डर आहे. अलॉंग द कार्पेट बॉल जातोय. फक्त एकच धाव मिळेल.
एकच धाबा समाधान मानतात दोन्ही बॅटर. एकने टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 36 रन. 36 लॉस ऑफ 2 विकेट. कॉमन प्रीमियर लीग. रमेश कामनकर खेळतो 12 6 बॉलचा सामना केलेला आहे. अतुल ठाकरे खेळतोय 13 6 बॉलचा सामना केलेला आहे आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धाबा खर्च करतोय गोलंदाज धनेश वाघ. ललित पवार स्वतः कॅप्टन जातोय. धनेश वाघ याला काहीसा कानमंत्र दिला जाईल कारण महत्त्वपूर्ण हे 2 षटकं असतील. उर्वरित जे बॉल आहेत दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असतील कारण ही मॅच अगदी महत्त्वाची आहे. ही मॅच जर जिंकली तर तुम्ही सुपर 4 म्हणजे सेमीफायनलमध्ये जाल आणि सेमीफायनलमध्ये गेल्यानंतर एक ट्रॉफी नक्कीच तुम्हाला मिळेल. आत्तापर्यंत 2 टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला आहे. स्ट्रॉम स्ट्रायकर अँड ओम स्पोर्ट कोलिंग या 2 टीममध्ये पहिली सेमीफायनल पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. स्विच इट करायचा प्रयत्न बघितलं थोडंसं आतमध्ये बॉल आला होता. पहिलंच मन बनवलं होतं. किंचितसा वाचला नाहीतर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. नाही काहीतरी वेगळं करायला गेले परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टी करताना तुमची बॉलवरची नजर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तुमचं टायमिंग हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते या ठिकाणी नाही झालं. बॉलच्या लाईनमध्येच नाही आले आणि एक डॉट बॉल येतोय. भरपूर वेळेला बघितलेल्या स्विचिट खेळत असताना या टुर्नामेंटमध्ये विकेट गेलेली दिसली आपल्याला. यावेळेला सुद्धा एक रचनात्मक फटका करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अतुल ठाकरे याने. पनामा कॅप परिधान करून बॅटिंग करतो प्रत्येक वेळेस अतुल ठाकरे. चांगलं कमबॅक केले. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर धनेश वाघ याने 2 बॉल शेष. ओ चांगला फटका आहे. फ्लॅट जातोय फटका. काय इशारा. 4 रन. डीप स्कोर लेगला फटका जातोय. चौकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पहिलं शफल झाले होते. जागा बनवली आणि एकदा का आवाक्यात बॉल आला त्याला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळलाय. एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली 40. चौथी ओव्हर सुरू असताना रमेश कामनकर आणि त्याचबरोबर अतुल ठाकरे ही जोडी आता बऱ्यापैकी सर पार्टनरशिप देखील झाली या दोघांमध्ये. परंतु धनेश वाघ यांनी 11 धावा आतापर्यंत खर्ची देखील केलेल्या आहेत. आयशा स्टार 40-2. शेवटचा बॉल घेऊन जातो धनेश. हुक केलं बॉलला आणि बॉलला बुक केलं सरळ. स्मृती मंदना महिला प्रेक्षक कक्षामध्ये 6 रनसाठी षटकार. थोडंसं महागडच राहिलं. तब्बल 17 धावा या षटकामध्ये आल्या. रमेश कामनकर आता तोटून पडायला लागलेत. अतुल ठाकरे रंगात आलेत आणि 46 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात खऱ्या. परंतु आता हे षटक निर्णायक असेल सर. 14 जरी आल्या 60पर्यंत टार्गेट जाऊ शकतं. पाहूया काय होईल शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि एकदा जर 60 धावा झाल्या तर नक्की थोडंसं मानसिक दबाव येऊ शकेल RD11 टीमच्या बॅटरवर. कारण आतापर्यंत सकाळपर्यंत आपण बघितलं 3 सामने झालेले आहेत. 3 सामन्यामध्ये 50पेक्षा जास्त धावा झालेल्या नाही आहेत. नक्कीच या सामन्यामध्ये धावा जास्त होताना दिसतील. आत्तापर्यंत चौकार लागलेले 195 आणि षटकार जर आपण बघितलं तर लागलेले आहेत 150पेक्षा जास्त. अतुल खेळतोय 23 वर 9 बॉलचा सामना केलेला आहे. 12 वर बॅटिंग करतो रमेश. टीमचं टोटल 86 वर 46 वर 2. जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं षटक खूप मात्र महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. कारण या मॅचच्या दृष्टीने मात्र किती धावा बनत आहेत. एक 61 पर्यंतचा पाठलाग या ठिकाणी करणं थोडंसं अवघड असू शकतं. कारण मागील दोन्ही मॅचमध्ये 50च्या आसपासचं टार्गेट तर राहिलं आहे. साईनाथ भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन जाईल VIP डाय सँडकडून. स्ट्राईक हँडवर बॅटर आहे रमेश कामनकर. पहिल्या दिवशी दुखापत झाली होती त्यानंतर सुद्धा जबरदस्त बॅटिंग रमेश कामनकर याची आपल्याला पाहायला मिळाली. आज सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतो रमेश. हुकचा फटका आहे. थोडासा मिस्की हुक शॉट आहे. कॅचची शक्यता मनीष त्या ठिकाणी केला होता. आय थिंक कॅच सुटला जातोय कारण कठीण कॅच होता हात. जबल बघितला पण तर फक्त एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय अतुल ठाकरे.
अतुल ठाकरे 23 धावांवर बॅटिंग करतायत. रमेश कामनकर जर पाहिलं तर 13 धावांवर बॅटिंग करतायत. 47 धावा धाव फलकावर आहेत. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. कॉमन प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि आज अंतिम दिवस या मानाच्या स्पर्धेचा. शेवटचे 5 बॉल शेष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल साईनाथ भोईर. हवेचा वेग जर आपण बघितला तर लेफ्ट हँडर बॅटर अतुल ठाकरे याला साथ देणारी हवा असेल. नक्कीच या दिशेने बॅटिंग करत असताना अतुलने चांगली फटकेबाजी केलेली आहे. नक्कीच 5 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके येण्याची दाट शक्यता आहे. ज्या प्रकारचा फॉर्ममध्ये आहे अतुल ठाकरे. मात्र साईनाथ भोईरचा जर आपण विचार केला तर तेवढाच चांगला गोलंदाज सुद्धा आहे साईनाथ भोईर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हुकचा फटका, पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. जबरदस्त धमाका अतुल ठाकरेच्या बॅटमधून षटकार. त्यांची बॅटिंग होते. 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत आले आणि माझ्या टीमला मला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं हाच इरादा केलाय अतुल ठाकरे यांनी. 53 धावा सर 50 ओलांडली गेली आहे. यस, आत्तापर्यंत आजच्या दिवसातला हाय टोटल आपण बघतोय. स्कोरबोर्डवर अद्यापही 4 बॉल शेष आहेत. अतुल ठाकरे आयकॉन खेळाडू आहे आणि एक महत्त्वपूर्ण परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातोय आयशा स्टार टीमचा. लाईव्हमध्ये आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. आत्तापर्यंत 3 षटकार अतुलच्या बॅटमधून आलेले आहेत. एकंदरीत 29 ओव्हर बॅटिंग करतोय. 10 बॉलचा सामना केलेला आहे अतुल ठाकरे याने. साईनाथ पुन्हा एकदा खाली राहिला हा बॉल. पुन्हा एकदा लेन बॉल होता. सबमरीन डिलिव्हरी. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. डॉट बॉल. यस, चांगलं कमबॅक केलं आहे. साईनाथ देखील कमबॅक करताना पाहिलं मिळत आहे. शेवटचं षटक आहे. माझ्या टीमला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग नाही करायला लागला पाहिजे हाच इरादा त्यांचा सुद्धा आहे. आणि समोर जर पाहिलं तर अतुल ठाकरे 29 धावांवर बॅटिंग करतायत. डावखुऱ्या हाताच्या या बॅटरने आज प्रभावित केलंय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेस बॉल जाईल डीप स्क्वेअरला. फिल्डर मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. वा सर, खूप चांगला नृत्याविष्कार देखील सादर करताना पाहायला मिळतात. थोडंसं मनोरंजन, परंतु मनोरंजन सध्या करतात अतुल ठाकरे. 33 धावांवर बॅटिंग करतायत आणि षटकार चौकाराची मात्र मालिका सुरू आहे. 57 धावा टीमची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. आयशा स्टार. राऊंड विकेटने पुन्हा एकदा जबरदस्त हिट. हा एक आणखीन मोठा धमाका अतुल ठाकरेच्या बॅटमधून. यावेळेला डीप विकेटच्या बाहेर बॉल. 6 रनसाठी षटकार. आणि अतुल ठाकरे आणि त्यांचा जो झोन आहे ना, ती स्पेशलिटी आहे ती स्क्वेअर लेग फाईन लेग आहे. त्याच दिशेने जास्तीत जास्त फटके त्यांनी खेळलेले आहेत. आणि आता तर अशीच आपट बॉलला लगावली आहे. तोही बिचारा कळवळला असेल. बाबा रे हळूच मार. एवढ्या लांबवरचे फटके आता येऊ लागलेले आहेत. खरोखर जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय बाहेर म्हटला जातोय. एक मॅचमध्ये तब्बल त्याने 11 नवीन बॉल दिला जाईल. नवीन बॉल दिला जाईल. बॉल शेवटचा जरी असला तरी सुद्धा नवीन बॉल दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. एकच बॉल फक्त शेष आहे आणि धावसंख्या बघितल्या तर 63 आणि जी आपण अपेक्षा करत होतो चंदू सर ती धावसंख्या आलेली आहे. नक्कीच हा सामना एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. हो, दुसऱ्या डावात हा सर सामना चांगलाच रंगत अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. या टीम इथपर्यंत आल्यात म्हणजे उगाच नाही आल्या, मेहनत करून आलेल्या आहेत. कारण त्यांनीही पहिला दिवस आपला गाजवला, त्यासाठी आज शेवटच्या दिवसाला पात्र झालेले आहेत. परंतु या पुढच्या मॅचेसला पात्र व्हायचं तर याही पेक्षा बेस्ट द्यावं लागणार आहे. साईनाथ
पुन्हा एकदा स्लॉक केलं बॉलला मिडविकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चुकतोय. कॅच थोडासा हाफ चान्स होता. 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात आणि 2 रनने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 65 रन. ओव्हरची होते समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 65 रन जमवलेला आहेत आणि 66 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी RD11 मोरीगाव टीमला. वाह, काय बॅटिंग केली या ठिकाणी, जबरदस्त कामगिरी. 14 बॉलमध्ये 41 धावा केल्या अतुल ठाकरे यांनी. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय. रमेश कामणकर यांनी त्यांची साथ दिली. 7 चेंडूमध्ये 13 धावांवर आणि धावसंख्या 5 षटकांमध्ये गेली आहे 65 धावांवर. 2 विकेट माघारी परतल्या. बॉलिंगमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मनीष तारवी चांगली गोलंदाजी राहिली. 2 षटकात 18 धावा 2 विकेट. सागर मात्र या ठिकाणी थोडेसे मागणे राहिले, 11 धावा खर्च केल्या. धनेश वाघ यांनी जर पाहिलं तर हेही मागणे राहिले कारण तब्बल एका ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. आणि साईनाथ भोईर मात्र यांचं हे षटक खूप महागडं राहिलं. तब्बल 19 धावा आल्यात आणि 65 झाल्यात. 66 करायच्यात सर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. पाहत राहा कॉमन प्रीमियर लीग पर्व 5. 30 बॉलमध्ये 66ची आवश्यकता. आणि आणखीन एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की अतुल ठाकरेने KPL सीझन 5 मध्ये आत्तापर्यंत 101 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुसरा असा फलंदाज राहील नंतर ज्यांनी 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत KPL सीझन 5 मध्ये. टॉस केला जाईल, मात्र त्या अगोदर आपण सन्मान करणार आहोत. आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर आज तकचे रिपोर्टर मान्य श्री झाकीरभाई मेस्त्री यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल नुराबाई यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते मान्य श्री झाकीरजी मेस्त्री यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. झाकीरजी मेस्त्री यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. नुराबाई शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आज तकचे ते रिपोर्टर आहेत आणि आपल्या KPLला त्यांनी भेट दिलेली आहे आणि हा सन्मान त्यांचा केला जातोय. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन. फर्स्ट सेमीफायनल मॅच. चला, टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि हा टॉस केला जाईल. एका बाजूने सुनील रावत, दुसऱ्या बाजूने जय म्हात्रे स्टॉर्म स्ट्रायकर अँड होमस्पोर्ट कोहली. एका बाजूने इम्रान शेख आणि दुसऱ्या बाजूने सचिन गाग. आणि मी विनंती करतोय हजरतभाई शेख यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. फर्स्ट सेमीफायनल मॅच. फर्स्ट सेमीफायनल मॅचचा हा टॉस आणि हजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. KPL किंवा 94 दोन्हीपैकी एक कॉल आपल्याला करायचा आहे. कॉल असेल सुनील रावत याचा. 94 आणि इट इज 94च आलेला आहे. विनंती असेल हा चांदीचा सिक्का वितरित केला जाईल गिफ्ट म्हणून. टॉस विनिंग कॅप्टनला दिला जातोय. त्यानंतर कल्पेश अग्रिकट्टा, बाबू धुमाल आणि कल्पेश धुमाल यांच्याकडून हे उन्हाचं सत्र आहे त्यामुळे थंड करण्यासाठी आणि हे कोल्ड्रिंक्स दिलं जाते. थँक्यू सो मच हजरत भाई. आपल्याला विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे मुख्य मंचावर. सुनील, टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? फिल्डिंग करू सर. तुमची टीम जर बघितली प्रथमच सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला, कसं फिल्डिंग करताय? इच्छा तर भरपूर होती पहिल्या वर्षापासूनच, पण हा वर्ष थोडा आमच्यासाठी लकी ठरला आहे कारण की मॅच ज्या हिशोबाशी फसलेली. तर पहिला तर प्रवीण दादाला थँक्यू बोलीन का त्यांनी एक 6 मारून आम्हाला सेमीफायनलमध्ये एंटर केलं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ फॉर द मॅच. जय, तुझं टॉस
तुझं जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंग आणि बॅटिंगच झालेली आहे. आता काय वाटते की कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 65+. तुमचा संघ सुद्धा प्रथमच सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला आहे. कसं फिलिंग करता? खूप चांगलं फील करतोय. आणि कसं सपोर्ट आहे तुमचे ऑनर इम्रान शेख यांचं? खूप छान. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोनों टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकलेला आहे तो ओम स्पोर्ट कोहली टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण शरीफ अन्सारी संरक्षण कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील डॉक्टर गवली सर अँड प्रमोद शेडगे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर आणि चंद्रकांत शेट्टी अर्थातच चंदू शेट्टी सर आपलं मनपूर्वक धन्यवाद. पहिलाच बॉल ऑन साईडला काय फटका खेळलाय सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टंट अँड डिलिव्हरी शॉट. धनंजयजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सुरुवातीला ते समालोचक सुद्धा होते, चांगले क्रिकेटपटू सुद्धा होते आणि त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि यस रिव्ह्यू अंपायर्स कॉल. 67 धावांचं लक्ष्य आहे. खरं तर एक विशाल लक्ष्य आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकार लगावला आणि मी इरादे स्पष्ट केले की मी आक्रमकता दाखवेन, आक्रमक बॅटिंग करेन. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आत्तापर्यंत पहिला बॉल आपण पाहिला षटकार आला आणि त्यानंतर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून बॉलचा टप्पा पडल्यानंतर टॉस झाला आणि बाहेर निघणारा चेंडू होता. या आपण शंकेचं निवारण करूया. डिसिजन पेंडिंग आहे. येस आपण लास्ट क्वार्टर फायनल पाहतोय. कारण सुपर 8ची शेवटची मॅच आपण पाहतोय आयशा स्टार कामन विरुद्ध RD11 मुरीगाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर अतुल ठाकरेने कमबॅक केलंय. दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल. RD11 टीम विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं 66चं आणि रोशन घोषीच्या पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध झाली. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रूमध्ये चेंडूला रोखलं गेलंय. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर बाय अतुल ठाकरे. येस अतुल ठाकरे कमबॅक करताना पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र आपण पाहतोय 2 चेंडू डॉट. हे फार महत्त्वाचं आहे. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. पाक क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याचमुळे तुम्हाला कमबॅक करावा लागतो. संधी येत नसते. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे संधी निर्माण करावी लागते. ऑन साईडला लॉफ्टेड शॉट. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. पहिला चेंडू बघितला होता आपण पुलचा फटका. यावेळेला मात्र स्लॉगचा फटका खेळलेला आहे रोशनने आणि चेंडू गेलेला आहे आउट ऑफ द पार्क. दुसरा ब्लास्ट रोशनच्या बॅटमध्ये त्यांना दिसतोय. क्लास फटका होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब केला अतुल ठाकरेच्या बॅटमधून. बॉल आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा खूपच व्हाईट लाईनच्या बाहेर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आला. हे प्रेशर आपल्याला स्पष्टपणे दिसतं गवळी सर गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचं. 13 रन झालेले आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ 66 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अतिशय चांगली लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करतोय. ही लेंथ अँड लाईन सर्वात बेस्ट अँड बेटर आपल्याला पाहायला मिळते. येस खरं बॅटरकडनं मागणी केलेली आहे. बॅटरकडनं मागणी केलेली आहे व्हाईट बॉलची. खरं तर चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या निर्णयाला. कारण चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. तिसरे पंच
आमचे टी व्ही पंच या ठिकाणी पाहतील आणि लगेच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल, वेदर इट इज वाईट ऑर सेफ ऑर फेअर. वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा दे पंचांचा. इट्स अ वाईट बॉल. 13 रन झालेले आहेत आणि 14 रन, 1 रन ॲड झाली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. 14 रन्स, 14 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. ऑफ साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. सर्कलमध्ये फिल्डर आहेत. यस टेकन. गुड कॅच. अतिशय चांगला अप्रतिम झेल पाहायला मिळतो. फलंदाज बाद. 14 वर पहिला धक्का RD11 टीमला. अतुल खरं तर अतुलने शेवटपर्यंत ऑब्झर्वेशन केलं होतं. पहिले 2 जे षटकार गेले होते ते बघितलं ऑन साईडला, आणि रोशन ऑन साईडचा स्ट्रॉंग प्लेअर आहे. बघितल्यानंतर सातत्याने ऑफ साईडला मारा केला आणि सरते शेवटी मात्र महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिली. रोशन घोषे चांगली बॅटिंग करत होता. लयबद्ध झाला होता. वॅगन व्हील चेक केलं तर आपण जास्तीत जास्त ऑन साईडला फटके त्याच्या बॅटमधून आले, ते 2 षटकार. आणि त्यामुळे अतुल ठाकरेने परिपूर्णता परिपक्वतेचा गोलंदाज आहे, त्याने ठरवलं होतं की मी ऑफ स्टंपच्या बाहेरच जास्तीत जास्त चेंडूला डिलिव्हर्ड करेन, आणि त्याचा तो फायदा मिळाला अतुल ठाकरेच्या गोलंदाजीवर. आणि स्वतःला आणि संघाला एक विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नेव्हर गिव्ह अप हे खूप जे वाक्य आहे ना ते खूप काही सांगून जातं. मी कधी हार मानणार नाही हे जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही तुमच्या मनामध्ये ठाण मांडून ठेवतील हे ब्रीद वाक्य, ते त्या वेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही हावी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ललित आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल घेऊन पंचांकडे दाद जरूर मागितली. पंचांनी सांगितलं लेग स्टंप पिचिंग आहे. डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु इथे काय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील. यस डेफिनेटली. किती धावा होतील? लेग बायचा इशारा पंचांचा आलेला, पण धावा मात्र किती मिळणार आहेत? पंच काय इशारा करत आहेत पाहूया. 5 धावा. यस, लेग बायच्या 5 धावा मिळत आहेत. डेफिनेटली या वेळेला आपण पाहत आहेत अपील केली होती, तिथून डायरेक्ट हिट झाला, परंतु क्रीजमध्ये ते सुरक्षित पोहोचले आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत काय एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळालं. चेंडूचा पाठलाग करत होते रमेश कामणकर, परंतु त्यांना काही चेंडू मिळाला नाही. आणि इथून आपण पाहिलं तर 19 लॉस ऑफ 1 विकेट. आपण ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा साहिल आमच्या ऑनस्क्रीनवर दाखवतील tenniscricket.in माध्यमातून. अतुल ठाकरे यावेळेला चेंडू रिलीज केल्यानंतरचे ते एक क्षण पाहायला मिळत आहेत. पायावरचा बॉल जरूर होता. इथून आपण पाहतायत फिल्डर आले, पोचले होते ऑलमोस्ट या ठिकाणी, सुरक्षित पोचले होते. डायरेक्ट हिट झाला, स्टंप्सला चेंडू आदळला आणि तिथून चेंडूने टर्न घेतला आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या 4 रन मिळाल्या. एकूण 5 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 रन्स आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत, म्हणजेच उर्वरित 24 बॉल आणि 47 रनची आवश्यकता RD11 या टीमला. खूप चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेव्हा तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक दमदार सुरुवात करतात तेव्हा येणारी षटके जी असतात त्यामध्ये मानसिक दबाव जो असतो आस्किंग रन रेटचा, आवश्यक धावगतीचा, तो थोडासा कमी होतो. आवश्यक धावगती आपण जवळपास पाहतोय 13 धावा, पण पहिल्या षटकात 19 धावा आल्या. त्यामुळे उर्वरित जी 4 षटके आहेत यामध्ये मात्र आवश्यक धावगती थोडीशी कमी होणार आहे, 12पेक्षा कमी होणार आहे. 47 धावा असणार आहे 24 चेंडूमध्ये. परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळा अगदी उजव्याच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात. कित्येक वेळा पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसतात, आणि हेच तर क्रिकेटचं सूत्र आहे. यावर मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि मात्र मिडॉनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. थँक्यू.
ज्या विकेटच्या शोधामध्ये होते गोलंदाज, ती विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 19ला 2 धक्के बसले गेलेत. मंगेश बगले एक प्राइजलेस विकेट. आतापर्यंत या कॉमन प्रीमियर लीगमध्ये सीझन 5 मध्ये ज्याने प्रभावित बॅटिंग केली होती त्याच खेळाडूला परतीच्या मार्गावर जाण्यास सांगितलं अजित घरतने आणि पहिली सफलता या ठिकाणी अजित घरतच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 19ला 2 धक्के. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 23 आणि 23 बॉलमध्ये 47 रन्स. हे सामन्याचं समीकरण. आयशा स्टार्ट टीमने जरूर या ठिकाणी कमबॅक केलंय आणि शाहिदजी अन्सारी साहेब यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य 2 विकेट गेल्यानंतरचं. नाही, पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण तर खरं थोडा बॅकफुटला वाटणारा संघ या वेळेला मात्र पाहतोय. महत्त्वपूर्ण 2 विकेट सलामीची जोडी तंबूत परतलेली. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय मनीष तारवी. मनीष खेळण्यासाठी सज्ज होईल. राईट आर्म याला खेळायचं होतं. खरं तर शफल क्रॉस झाला होता, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही आहे. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या 23. अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय खूप झपाट्याने क्रिकेटची वाढ झाली आणि अशा वेळेला 5व्या 6व्या स्टम्प्सला येऊन फलंदाज बॅटिंग करत असतात. तेव्हा कठीण जातं गोलंदाजाला गोलंदाजी करावी कुठे, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्यामुळे जो शफल वाईट जो आपण पाहू शकतात हा आमूलाग्र बदल झाला आणि त्यामुळे थोडेसे आता कुठेतरी गोलंदाज वाचतायत आणि त्यांची लेंथ अँड लाईन सुधारित झालेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. गवळी सर. अजित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र अतिशय सुंदर फटका, अगदी पॉईंटच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, चौकार. बाहेर मिस्टर ललित भोवरला आपण पाहत आहेत. 2 बॉल आत्तापर्यंत फेस केले. 4 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. 24ला 2 धक्के बसलेत. इथून थोडंफार कुठेतरी सामन्याचं जे आपण पाहू शकतात पारडं जड आहे ते RD11 टीमच्या बाजूने. ही मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होईल असं लक्ष दिसते, कारण हाय स्कोरिंग मॅच जरी असली तरी ज्याप्रमाणे पाठलाग होतोय. अजित यावेळेला मात्र फटका खेळला, चेंडू सरळ जाते तो म्हणजे मिड ऑनवरनं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. फक्त 1च धाव मिळेल. 25 धाव होत आहेत. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 25. 4 बॉलचा खेळ झाला आहे. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळतात आणि एकच थिंकिंग असते गवळी सर फलंदाजांची की या 2 षटकांमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र आपल्याला उपयुक्त संघाला ठरतील आणि त्या थिंकिंग सहित खेळत आहेत. अजित यावेळेला मात्र पोलचा फटका आणि चेंडू निघून जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. नेट टू नेट फाईट बघायला मिळते आणि मनीषच्या बॅटमधून आलेला षटकार. खरं तर ललितने यापूर्वी चौकार लगावला होता आणि मनीषने षटकार लगावला. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 31. नेट टू नेट फाईट, महामुकाबला. अजित पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला स्ट्रेट टू मिड ऑन वाईडिशला. त्या क्षेत्ररक्षक आहे मात्र मिसफील्ड होत आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही आहे, कारण कृषी स्टेजला जेव्हा मॅच असते ना संघर्षपूर्ण, तेव्हा एक एक धाव महत्त्वाची असते. 2 षटकांचा खेळ झाला आहे. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे. 66 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आता अर्धा धावसंख्येचा पल्ला हा 2 षटकांमध्येच पार केला गेला आहे. कधी कधी गवळी सर काय होतं, पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर येतात, दुसऱ्या षटकात धावा भरपूर येतात, परंतु शेवटचे 3-2 ओव्हर असतात ना त्यावेळेला धावा फार कमी प्रमाणात येताना पाहायला मिळतात, कारण गोलंदाज अटॅक करतात, फलंदाज अटॅक करण्यासाठी जातात आणि अशा वेळेला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. पंचांनी सांगितलेलं आहे, सिग्नल दिलेला आहे. पंच ड्रिंक सीटरची मागणी करता पाण्याची व्यवस्था करायची आहे. अगदी बरोबर सांगितलं आपण, कारण निम्मा पल्ला पार केलेला आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आमचे एक्सपर्ट स्कोरर विजय कमलेंनी माहिती दिली होती.
फक्त पाण्याची व्यवस्था 3 षटकानंतर ड्रिंक सेंटर होणार आहे. पाण्याची व्यवस्था, पाणी घेऊन जायचं आहे, ड्रिंक सेंटरवर जाणार नाही, पाणी फक्त घेऊन जायचं आहे. प्रमोदजी, आपण सांगितलं बरोबर की 33 धावा झाल्या आहेत, निम्मा पल्ला पार केलेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर विजय कांबळे यांनी माहिती दिली होती, सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 13.20 होती, पण पहिल्या 2 षटकामध्ये अप्रतिम कामगिरी. आता मात्र आवश्यक धावगती कमी झालेली आहे, 11 धावा आलेले आहे, म्हणजे मानसिक दबाव थोडासा कमी राहील. डेफिनेटली 18 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 66 रनचं टार्गेट RD11 टीमसमोर ठेवण्यात आलं. सुरुवात चांगली झाली, 2 फलंदाज जरी बाद झाले तरीसुद्धा त्यांचा जो रन रेट जो आपल्याला पाहायला मिळतो तो कमी झालेला नाही आहे, ही महत्त्वाची बाब पाहायला मिळते. आता इथून जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता, म्हणजे 11च्या सरासरीने आता खेळावं लागणार आहे. लास्ट विकेट गेल्यानंतर दोन्ही बॅटरने यावेळेला पार्टनरशिप केले. ललित भवरचा विचार केला तर 5 रन त्यांच्या बॅटमधून, मनीष तारवीच्या बॅटमधून 9 रन्स आलेले आहेत. म्हणजेच आता इथून सिच्युएशन काय असेल. स्वतः शाहिद अन्सारी जे आपण पाहत आहेत संघ मालक आहेत आयशा स्टार या टीमचे, आणि ते पाणी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. खूपच थकवा जाणवतो, कारण रणरणतं आणि रखरखतं ऊन असल्याकारणानं पाणी प्राशन केलंच पाहिजे. डिहायड्रेशनपासून तुम्हाला वंचित राहायचं असेल तर पाणी जास्तीत जास्त प्राशन करा. 33 रन, आता 18 बॉल आणि 33ची आवश्यकता. इथून रणनीती काय असेल, स्ट्रॅटेजी काय आखली असेल, याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलं आहे. पुढील बॉल गोलंदाज घेऊन येईल. या वेळेला आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर विशाल सातवी. विशाल सातवी. यस, वसई विरार नगरपालिकेचे माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्मान्य हार्दिकजी राऊत, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय आपण पाहत आहेत हार्दिकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटमध्ये फिल्डर तैनात आहेत. महत्वपूर्ण विकेट. मिस्टर ललित भवर बॅक टू द डगआउट. थँक्यू, धन्यवाद उमेश विरारकर. आदरणीय सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब आपण पाहत आहेत माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होताना कॉमन प्रीमियर लीगमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत कमळाकर बिस्तूर जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर राजा धुमाळ यांना पाहत आहेत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिकजी राऊत साहेब आपलं वेलकम 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 आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आपण पाहत आहे संदीप बंटी भालचंद्रा भोसकर स्टँड, स्वर्गीय प्रकाश लक्ष्मण बरफ स्टँड, स्वर्गीय लक्ष्मण बारको विरारकर स्टँड, स्वर्गीय तुलसीबाई बेमट्या बाबर स्टँड आपण पाहत आहेत. आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केलेला आहे. खूप थकवा जाणवतोय गवळी सर, आणि त्यामुळे पाणी प्राशन. डेफिनेटली खरं तर पाण्याची व्यवस्था, जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पाणी द्या, कारण पाणी हा शरीराचा महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि जर डिहायड्रेशन झालं तर डिहायड्रेशनमुळे एखाद्या गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. डिहायड्रेशनमुळे गंभीर परिणाम होऊ शकतो. बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो उष्माघात सारख्या आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पुढील बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चिराग म्हात्रे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलवरच सॅटिस्फाईड. पहा, 2 षटक्यानंतर जी स्ट्रॅटेजी बदलली गेली गवळी सर, आपण पाहत आहेत की विकेट मिळाली, आणि विकेट मिळाल्यानंतर जो दबाव आहे तो RD11 टीमच्या समोर पाहायला मिळतो. 66 धावांचा पाठलाग करताना आता आयशा स्टार टीमने कमबॅक केलेला आहे. नाही म्हणतं क्रिकेटला आपण आणि चितीचा खेळ समजतो. महेंद्र जाधव आणि मनीष तारवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशाल सातवी मनीष तारवीचा सामना करेल. चांगला बॉल होता, अनबिलिव्हेबल. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. पहा, समोरचा जो स्टँड आहे ना गवळी सर, जो आपण पाहत आहेत, अतिशय परिपूर्णतः हा स्टँड खच्चाखच भरला आहे. येस, डेफिनेटली. आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहतोय. tenniscricket.in आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे दृश्य पाहतोय. ऑन साईडला शफल झाले, चेंडूला फेकून दिलंय. सरळ 6 धावांकरता हुकच्या फटक्यात पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय मनीष तारवीचा ब्रँडेड KPL षटकार.
जी ही मॅच प्रेक्षकांना लंबकाप्रमाणे दोलायमान स्थितीमध्ये बघायला मिळणार आहे. नक्की जसा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आणि जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो त्यावेळेला अनलिमिटेड पॉवर येते खेळाडूंमध्ये. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक रॉबिन उत्तप्पा कॉपी बुक स्टाईलमध्ये सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. तेरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 षटकार आल्याने काय चांगला उल्लेख केला प्रमोदजी आपण. रॉबिन उत्तमाची आठवण करून दिली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावला आणि अगदी चेंडूला फेकून दिलं वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 46 रन्स 46 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अजित पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग लॉंगॉनकडून फिल्डिंग होतपर्यंत 1 रन अर्जित केली गेली आणि संघाची धावसंख्या 47. आता 12 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. 12 बॉल 12 रनची मॅच सुद्धा आपण पाहिलेली आहे. रफ अँड टफमध्ये पाहायला मिळाली. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली जाईल मैदानात. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाईल आपण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. जीवन एक संघर्ष आहे पण मात्र क्रिकेटमध्ये सातत्याने संघर्ष बघायला मिळतोय. पाहणं ज्या वेळेला ड्रिंक्स ब्रेक आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गेल्यानंतर हार्दिकजी राऊत साहेब यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच जो वातावरण पाहायला मिळालं. कारण खऱ्या अर्थानं हजरतभाई शेख त्यांच्याच समवेत आपल्याला पाहायला मिळतात बातचीत करत असताना. आणि त्यांनीसुद्धा हे नवीन काहीतरी पाहिलं असेल. बरेच ते दौरे करत असतात. त्यांना इन्व्हिटेशन असतं. अशा दैनंदिन जीवनातून ते अमूल्य वेळ काढत एक माजी नगरसेवक म्हणून त्यांनी नेहमीच चांगल्या पद्धतीने जो पदभार आहे तो सांभाळला आहे. नागरिकांच्या अनेक प्रश्नांचं त्यांनी जरूर निवारण केलेलं आहे आणि तेच आज उपस्थित होताना पाहायला मिळतात. आज प्रेक्षक वर्ग खचाखच भरलेलं आहे. हे मात्र प्रेक्षक वर्गांचं स्टँड पाहायला मिळतं. प्रेक्षक गॅलरी आज भरलेल्या आहेत. स्वर्गीय बबन महादू माळी स्टँड आपण पाहत आहेत. शिलोत्तर त्यानंतर स्मृती मंधाना महिला प्रेक्षक कक्षांमध्ये जे महिला आपण पाहू शकतायत. नारी शक्तीला सलाम आहे. आणि समोरच्या स्टँडमध्ये आपण पाहते खूप एन्जॉयमेंट सुरू आहे. हार्दिकजी राऊत साहेब आपणास हे फक्त कॉमन प्रीमियर लीगमध्येच बघायला मिळेल. ड्रिंक्स ट्रॉली अशा प्रकारचं दृश्य जे आहे. म्हणून तर आम्ही उल्लेख करतो की महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. KPL कॉमन प्रीमियर लीग. कॉमन प्रीमियर लीग प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने आज कारण सुपर संडे आहे. आज मेगा फायनलसुद्धा असणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक आले आहेत. आमचे मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. खूप एन्जॉयमेंट आणि असणं गरजेचं आहे. समीकरण जे राहिलेले आहेत मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये 50-50 अवस्थेमध्ये. आणि प्रमोदजी मला असं वाटतं की हे चौथं जे षटक आहे ना दॅट इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. डेफिनेटली 12 बॉल 19ची आवश्यकता. हा आमचा प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा कामण भिवंडी रोड आपण पाहू शकतायत आणि अतिशय सुंदर पद्धतीने चौथं षटक कोण हाताळते पाहूया आपण. अतुल ठाकरे तुझ्याने पहिलं षटक हाताळलं होतं. अतुल हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही. स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. 1 रन ॲड होईल आणि संघाची धावसंख्या RD11 टीमची जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. 12 बॉल आणि 18 रन. इथे विकेट्स आणि डॉट बॉल फार मायने राखणार आहे अतुल ठाकरे या गोलंदाजाला. तर धावांची भूक न मिटणारे 2 फलंदाज आहेत मनीष तारवे आणि महेंद्र जाधव. अतुल यावेळेला मात्र शॉर्ट बॉलचा फाटका चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्याने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्यामुळे फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावावा लागेल.
11 बॉल आणि 17 रन्स. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे संपूर्ण आपण दृश्य पाहू शकता. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, जे आमचे श्रोते ते सुद्धा पाहत असतील. काय वाह, कामन प्रीमियर लीग जबरदस्त पाहायला मिळते. काय लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. इंटरनॅशनल पद्धतीने आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचं स्वरूप आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, भक्कम नियोजन, त्यामध्ये नवोदित खेळाडूंना संधी आणि षटकार चौकारांचा पाऊस. चांगला बॉल, यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. शॉर्ट थर्डमॅनला येतोय. मला वाटतं दुखापत झालेली एस टी रक्षकाला. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. यस, लगेच आमचं लक्ष जाईल ते सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यांचं विशेष आभार. आमचे डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट त्या ठिकाणी लगेचच जातील. आणि हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, कुठल्याही स्पर्धेमध्ये, कुठल्याही प्रीमियर लीगमध्ये अशा प्रकारची सुविधा तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. हार्दिक राऊत साहेब, ही सुद्धा सुविधा आहे. आपण पाहतोय सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण वेळ डॉक्टर आहेत या ठिकाणी. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मी विनंती करतोय हजरतभाई शेख यांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. नुकताच आपण बघितलं आगमन झालेलं आहे वसई विरार शहर नगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय श्री हार्दिकजी राऊत साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. माननीय श्री हजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आपलं हार्दिक आणि त्यानंतर आपण बघतोय जयंतजी म्हात्रे, त्यानंतर माननीय श्री कमलाकरजी विस्तू जाधव या सर्वच्या हस्ते आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री हार्दिकजी राऊत यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. KPL मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पत्रकार माननीय श्री विजयजी खेतले साहेब, आपण सुद्धा याचा आपला सुद्धा सन्मान केला जाईल. हे आपण बघतोय ही जी पेंटिंग आहे, हे पेंटिंग पहिल्या दिवसाचं जे आमची ओपनिंग सेरेमनी होती त्याचे हे पेंटिंग आहे. आणि कोमल गुहागरकर आणि प्रीतम गुहागरकर यांनी ही पेंटिंग काढली, लाईव्ह पेंटिंग काढली होती त्यांनी. मॅच कंटिन्यू ठेवा. फ्लॅट 6 तोलून आपण मारलेला षटकार, योग्य वेळी आलेला षटकार, वेल निडेड सिक्सर. त्यानंतर विजयजी खेतले यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. विनंती असेल हजरतभाई शेख यांना, त्यांच्या शुभ हस्ते पत्रकार विजयजी खेतले यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत KPL सीझन 5 मध्ये. मनीष तारवी इज ऑन फायर. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत मनीष तारवीने. 4 षटकार लगावलेले आहेत. संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. नक्कीच 9 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 29 रनची घणाघाती आणि झंझावती बॅटिंग. अतुल, याला पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप शोधलेली आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. त्यानंतर आपण बघतोय माननीय श्री मनचंद्रजी चव्हाण, आणखीन एक पत्रकार आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. हजरतभाई शेख यांना विनंती असेल, त्यानंतर जयंतजी म्हात्रे आणि कमलाकर विस्तू जाधव यांना विनंती असेल, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. 60 धावा झाल्या आहेत, 60 रन ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. काय फटकेबाजी केले मनीष तारवेने. 33 धावा तब्बल कुठलेत. हुकचा फटका, स्टायलिश फिनिश. फिनिश. काय विनिंग शॉट खेळला होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. आणि इथे विन होत असताना RD11 प्रज्वल वाघ, सप्तेश खरपडे खुश होत असताना पाहायला मिळतात या संघाच्या माध्यमातून. संकेत कासार यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. तब्बल 5 षटकार त्यांनी लगावलेले आहेत आणि काय बॅटिंग केलेली आहे. अगदी 5व्या षटकात हाय स्कोरिंग मॅच होती खरं तर आजच्या दिवसातली, आणि हाय स्कोरिंग मॅच लवकर फिनिश केली. 5व्या षटकात फिनिश केलेली आहे. चौथ्या षटकात फिनिश केलेली मॅच खरं तर.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच मनीष तारवी त्याने आक्रमकता दाखवली. का सुरुवातीला गोलंदाजी करताना 18 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले आणि त्यानंतर विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी केली. 11 चेंडूमध्ये 39 धावांची तुफानी खेळी केली, 5 षटकार लगावले आणि संघाचा विजय साकार केला. त्यामध्ये सिंहाचा